चिथोर भक्ती आवडते देवा, बोलताना खूप कमी करायचा। हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान। पांडुरंग गुरु प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग गुरु प्रथम नमन, ए पांडुरंग गुरु प्रथम नमन, ए पांडुरंग गुरु प्रथम नमन, पांडुरंग गुरु प्रथम नमन, पांडुरंग गुरु प्रथम नमन, ए पांडुरंग गुरु प्रथम चरण संतांची या, चरण संतांची या, पांडुरंग गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझी वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी, हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, हे माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, ऐसे काहे कळा, ऐसे काहे कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा,
आले बागाते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठला हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची हेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असो द्यावे समाधान हे बरं टाईट करा बरं जरा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भक्तिपर प्रकरणातील देवाला आवडणारी भक्ती कोणती हा सांगणारा आजचा अभंग विठाला आज पवित्र अशा ठिकाणी पवित्र वेळी लांडगेवाडी गणपतीची बरोबर या ठिकाणी आयोजित असलेला हा वर्धापन दिन सोहळा आणि या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा मायासारख्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो। आजच्या कीर्तनाला ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे कैलासवासी शंकर महादेव गोपाळे यांच्या स्मरणार्थ श्री पांडुरंग शंकर गोपाळे आणि सौ मंगल सुरेश लांडगे यांच्याकडून आजची कीर्तनाची सौजन्य आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मारत। सुंदर असं नियोजन सुंदर असं प्रयोजन समस्त ग्रामस्थ लांडगेवाडी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील दंडमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष स्वरीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचक्रोशी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागे बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे झाले का उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी आमचं नाव घेतलं तुम्ही काय आजारी आहे का असं काही लोडमध्ये आहे का असं फ्रेश बसा कीर्तनाला बसलोय आपण असं फ्रेश बसायचं काय टेन्शन आहे का पुरुष मंडळी कर्ज आहे का कर्ज आहे हो दे ना कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरा असं लोड मध्ये बसायचं नाही टेन्शन मध्ये बसायचं नाही असं फ्रेश बसायचं हो विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात झाली असं फ्रेश बसायचं महाराज हो सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं ते महादेव
तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव, चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव, अशा सगळ्यांचे आभारण कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. वर्धापन दिन 16 आहे, वर्ष 24वं वर्ष आहे का? मग द्वितीय तपपूर्ती 16 आहे. तुम्ही असं मोठ्या अक्षरात लिहायला पाहिजे होतं, लिहिलं का नाही? द्वितीय तपपूर्ती 16 आहे, 24वं वर्ष आहे. माझं वय 25 आहे आणि कार्यक्रमाचं वय किती? 24वं वर्ष आहे कार्यक्रमाचं. वा वा वा, आनंदाची बातमी महाराज. हो, वर्धापन दिन 16 आहे. मला एक सांगा बरं, बसलेली मंडळी, तुम्ही हुशार आहे सगळे, मुंबई पुणेकर मंडळी आहे ना सगळे, हुशार आहे तुम्ही. मला सांगा बरं, आज या जगामध्ये मंदिराची सगळ्यात जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? हो, बरं, एक प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जर आजारी पडलो, नीट ऐका बरं का, माझं कीर्तन नीट ऐकलं तरच समजतं. आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? आहे का नाही? मग असं कधी मी घरी गेल्यावर बोलणार का तुम्ही बोललं नाही तर कीर्तन पुढं जाणारच नाही. मला लई टाईम आहे आज निवांत मी. हो, आपण आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत दवाखाने आहेत. म्हणजे शरीराचा दवाखाना, शरीराचा दवाखाना आहे. पण आपलं मन जर आजारी पडलं तर, टाळकरी मंडळी, कारण जगामध्ये आज 40% लोकांना मानसिक आजार आहे. शरीराचं जाऊ द्या, पण मानसिक मनोरुग्ण आहे. लोक रस्त्याने चालतानाच हिशोब करत जातात. असं आलं तर तसं करू, तसं आलं तर असं करू, हे करू ते करू, धून में धून, आपणी धून, पर्याय धून, पाप नपून. टेन्शनमध्ये लोक. हो, जेवताना टेन्शनमध्ये, झोपताना टेन्शनमध्ये, कामावर जाताना टेन्शनमध्ये, रस्त्याने टेन्शनमध्ये, गाडी चालू, सगळी लोक टेन्शन, मनोरुग्ण आहे. मग शरीराचा दवाखाना आहे, मनाचा दवाखाना काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला काय म्हणतात? मंदिर. मंदिर या शब्दाचा ऐका अर्थ ऐका. म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टीचं ज्या ठिकाणी समन्वय त्याला काय म्हणतात? मंदिर. जमलं कीर्तन काय? विठाला विठाला. हो, गणपतीची मूर्ती आणि बजरंगबलीची मूर्ती, बरोबर. हो, आणि या मूर्तीचा मंदिराच्या वर्धापन दिन 16 निमित्ताने कीर्तन आहे आजचं, बरोबर. गणपतीची मूर्ती तुम्ही बारीक बघितली का? महिला मंडळ बघितली का? मंदिरात जाताना गणपतीची मूर्ती जर बारीक पाहिलं तर तुम्हाला कळलं. गणपतीचे डोळे कसे आहेत? हां, छोटे, लहान आहे, बारीक आहे. कान मोठे, वा वा वा, कान मोठे, पोट मोठे. का बरं? गणपतीचे डोळे बारीक काय? कारण गणपतीचं आपल्यावरती सूक्ष्म नजर असते. कोण कसं वागते बाबा? गणपतीचे भक्त कमी आहेत का? भरपूर आहे. मग त्यांच्यावरती गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर असते. थोडक्यात सांगू तुम्हाला आपल्या भाषेत, CCTV कॅमेरा. CCTV कॅमेरा माहिती आहे ना? कुठेही तुम्ही मॉलमध्ये जा, दुकानात जा, हॉस्पिटलमध्ये जा, कंपनीत जा, तिथं लिहिलेलं असतं बघा पाटीवर, आपण CCTV कॅमेऱ्याच्या निदर्शनात आहे. म्हणजे काय? आपल्यावर कोणाची नजर आहे? कॅमेऱ्याची. मग तसं देवाची आपल्यावर काय असती? नजर असते, बारीक नजर. म्हणून देवाचे डोळे कसे? सूक्ष्म आहे. गणपतीचे डोळे सूक्ष्म आहे. हो. कान मोठे का? मी मग हे सांगितलं, गणपती बाप्पाचे भक्त भरपूर आहेत महाराज. मग एवढ्या भक्तांचं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव चालेल का? पुरुष मंडळी नाही चालणार. म्हणून देवाचे कान मोठे. पोट मोठे का? ब्रह्मांड पोटामध्ये साठवले म्हणून पोट कसं आहे? मोठे महाराज. हो. सोंड कशी आहे? सोंड वाकडी. याचा अर्थ काय माहिती का? जो सरळ वागतो देव त्याला चांगलं फळ देतो, आणि जो वाकडा वागतो
देव त्याला म्हणून सोंड सोंड वाकडी महाराज. हो, गणपती बाप्पांचं तुम्हाला सांगू, गणपती या शब्दाचा अर्थ सांगतो महाराज. ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, वाक्य नीट आहे का? ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्याचंच नाव गणपती. विठाला विठाला. गणपती बाप्पा. अजून जर तुम्ही बारीक मूर्ती जर पाहिली असेल, नीट बारीक बरं का, तर तुम्हाला दिसला असेल गणपती बाप्पाला दात किती आहेत? नीट सांगा. 2. वा वा वा. कोण म्हणलं? नाही, तुम्हीच म्हणले. तुम्हीच बरोबर उत्तर देते पागासपासून. गणपती बाप्पाचे दात किती आहे? एक फुल आणि एक फुल आणि एक हाफ. दीड आहे, दीड. 2 नाही, किती आहे? दीड. त्याची मागची कथा माहिती आहे का तुम्हाला? बघा, गणपती बाप्पा भक्तांचं संकट निवारण करतात. हो, दुःखाची वार्ता अगोदर सांगतात. वार्ता विघ्नाची, विघ्न यायच्या अगोदर ती वार्ता सांगतात महाराज, आणि त्याचं निवारण करतात गणपती बाप्पा. भक्ताचा संकटाचं निवारण तर करतातच, पण आपल्या वडिलांवर आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पांनी त्याचं निवारण केलं. वडील कोण? वडील कोण? भगवान शंकर. असं बोलत जायचं म्हणजे मला पुढं जायला. माझी भाषा समजते ना तुम्हाला? हां. भगवान शंकरावरती आलेलं संकट गणपती बाप्पाने निवारण केलं. बघा, एकदा शंकर भगवान युद्धात होते. युद्ध झालं आणि घरी आले आणि गणपती बाप्पांना म्हटले, मी लई थकलोय, मी वैतागलोय, थकलोय, थोडा आराम करतो, रेस्ट घेतो, जरा रिलॅक्स राहतो. गणपती बाप्पाला सांगितलं, तुम्ही जरा दारात थांबा, मी आतमध्ये आराम करतो, तुम्ही दरवाजात थांबा. आणि कोणाला आतमध्ये सोडू? कोणाला आतमध्ये सोडू? मी वैतागलोय, लय ट्रॅफिक होतं, लय वैतागलोय, आराम करतो जरा. गणपती बाप्पाला सांगितलं, आतमध्ये सोडू कोणाला नका, सोडूच नका कोणाला. आणि शंकर भगवान गेले आतमध्ये आरामाला. आणि दारात कोण उभं? बॉम्बाला कीर्तन. हां, असं बोलत जायचं. गणपती बाप्पा दारात उभे. आणि थोड्या वेळानं त्यांना भेटायला आले कोण? परशुराम. परशुराम माहिती आहे ना, सगळ्यात रागीट. थोडं काय झालं की फणाच काढणार. रागीट महाराज, रागीट ऋषी. ते आले गणपती बाप्पाला म्हणले, सर बाजूला. कोणाला म्हणले? काय म्हणले? सर बाजूला. गणपती बाप्पा म्हणले, मी बॉडीगार्ड आहे आणि मलाच म्हणतो सर बाजूला. परशुराम म्हणले, अरे मी परशुराम आहे. गणपती बाप्पा म्हणले, तू कोणसाही राम असू दे, तुला आतमध्ये सोडणार नाही. वडिलांची आज्ञा आहे, मोडू शकत नाही. परशुराम म्हणला, काल जन्माला आला तू माझ्यावर वजन हाणतो, चालणार नाही. गणपती बाप्पा म्हणले, काहीही झालं तरी तुम्हाला आत सोडणार नाही म्हणजे नाही. हो, झाली भांडणं चालू. त्या भांडणामध्ये गणपती बाप्पांनी परशुरामाला सोंडेत धरलं आणि दिलं ना लांब फेकून. 2 किलोमीटर लांब जाऊन पडले. परशुराम म्हणले, चूक याची नाही, ह्याला बॉडीगार्ड कोणी ठेवला त्यालाच उडवायचा. कोणाला? कोणाला? भगवान शंकराला. परशुरामाचा हत्यार काय? कुऱ्हाड. कुऱ्हाड हो, फेकली भगवान शंकराकडं. आता ती कुऱ्हाड परशुरामाला दिली कोणी होती? महादेवानं. फेकली कोणावर? दिली कोणी? फेकली कोणावर? अशी बी लोक असतात बरं का जगात. ज्याची खावी पोळी त्याचीच करावी होळी. अशा लोकांपासून जरा लांब राहायचं. लय अवघड, धोकेबाज मंडळी महाराज, लय अवघड. जे हसले त्यांना अनुभव आहे बरं का.
अवघड आहे महाराज. ओ कुऱ्हाड फेकली, कुऱ्हाड निघाली बंग 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 करत पुढे. गणपती बाप्पांनी पाहिलं. गणपती बाप्पा म्हणले मी जर आता मधी पडलो नाही तर काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पा पळत गेले आणि ती कुऱ्हाड आपल्या दातावर झिलली. दाताचा तुकडा खाली पडला. भक्तांवरती आलेलं संकट तर निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. राखे पाया दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. हे भक्ता राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. भक्ता राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया दुर्जनाची भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी महाराज. भक्तांवरचं संकट गणपती बाप्पा निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पाने निवारण केलं. आई वडिलांची सेवा कशी करावी गणपती बाप्पाकडून शिकावी महाराज. विठाला विठाला. हो, गणपती बाप्पाचे नाव ऐका. गणपती, गणपती जो तिन्ही गणांचा पती तो कोण? गणपती. तीन गण कोणते? देवगण, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. गजानन, गज अधिक आनंद, ज्याला हत्तीचं शिर बसवले तो कोण? गजानन. वक्रतुंड, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा नाही, जो वाकडा वागतो त्याला सरळ करतो तो वक्रतुंड. असे गणपती बाप्पा आहे महाराज. अग्र पूजेचा मान गणपती बाप्पाला आहे. प्रथम तुला वंदितो गणराया. हो, गणपती बाप्पा कसा आहे? हो, गणपती बाप्पा कसे आहेत? तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाका बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाका बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो सुख करता आणि दुःख हरता. हो, सुख देणारा आहे आणि कायमचं दुःख घेऊन जाणार आहे कोण? गणपती बाप्पा. दुसरी मूर्ती कोणाची? हनुमंतराय, बजरंग बली महाराज. हो, रामायण जर आपण पाहिलं ना, रामायण, तर प्रत्येक पात्रामध्ये हनुमंतरायाची उपकार आहे कोणावर कोणावर तरी हाय. हनुमंतराय रामायणातून बाजूला काढा, सगळं शून्य होऊन जाते. काही नाही, रामायणात राहतच नाही काय. बघा, सीतेचा शोध घेतला, रामावर उपकार. सीतेचा शोध घेतला, रामावर उपकार. हो, संजीवनी बुटी आणली, लक्ष्मणाचे जीव वाचवला, लक्ष्मणावर उपकार. वालीचा वध, सुग्रीवावर उपकार. हो, राम येण्याची वार्ता अगोदर भरताला जाऊन दिली, भरतावर उपकार. कोणावर ना कोणावर तरी हनुमंतरायाची उपकार आहेच महाराज. हनुमंतराय सगळ्यात मोठे. बघा, सबसे बडा कोण? तुम्ही म्हणाल पृथ्वी. पृथ्वी काय की बडी, वो तो शेष के माथे पे खड़ी. मग तुम्ही म्हणाल शेष बडा. शेष काय का बडा, वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. मग तुम्ही म्हणाल भगवान शंकर बडा. भगवान शंकर काहे के बड़े, उनका कैलाश पर्वत रावण ने एक बाण से उखाड़ा. मग तुम्ही म्हणाल रावण बडा. अरे रावण काय का बडा, राम ने एक बाण से उड़ाया. मग तुम्ही म्हणाल राम बडा. अरे राम काय का बडा, वो तो हनुमंतराय जी के हृदय में खड़ा. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे,
त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला. सुंदर. तुमच्या इथं टाळ्यांना काय टोल नाका आहे का GST आहे का टॅक्स का काय बाबा? मी इथं पहिल्यांदा आलो, मला माहीत नाही. आहे का पुरुष मंडळी? नाही ना. मग उगं 10 रुपयाला एक टाळी असं का काय वाजवायचं? टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. वाजवा. तरी काहींचा टॅक्स वाजवून बाकीचे तो कीर्तन संपेपर्यंत निघला तर धन्य बुवा. विठाला विठाला ओ देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. ओ राम काहे का बडा वो तो हनुमंतराय जी के हृदय में खडा महाराज. मग हनुमंतराय सबसे बडा. ओ बघा, आम्ही नेहमी सांगतो ग्रंथ भरपूर आहेत पण गीतेसारखा ग्रंथ नाही. पतिव्रते भरपूर आहेत पण सीतेसारखी नाही. तसे भक्त भरपूर आहेत पण हनुमंतरायासारखे भक्त नाही. ओ बघा, आपण जर दुसऱ्याच्या गावात गेलो तर शांत राहतो, जास्त आगाऊपणा करत नाही. का? फटकवतील. जास्त आगाऊपणा करतो का आपण दुसऱ्याच्या गावात गेलो? नाही. पण हनुमंतराय असे व्यक्तिमत्व होते महाराज, दुसऱ्याच्या गावात जाऊन मालकाची दाढी जाळली. साधं काम नाही महाराज. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. अशा हनुमंतरायांना शरण जा. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो राम. काय भक्तीच्या त्या वाटान मज दावव्या सुबटा. हनुमंतरायाची मूर्ती आहे. हो, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 24वे वर्षे कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. भाग्य समजतो कीर्तनाला. आणि कीर्तनाला सुरुवात करतो. मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला बघा, प्रत्येक जीव तर वाक्याने कीर्तनाला सुरुवात झाली. प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळतोय महाराज, पण सुख काय मिळत? प्रत्येक जीव सुखाच्या मागे. कोणाला तुम्ही विचारा कसं काय चाललंय, आपण काय म्हणतो? बरं म्हणजे 35% काठाव पास. कोणी म्हणतं का लई चांगलं चाललंय आमचं, लई भारी चाललंय म्हणतं कोण? कोणालाही विचारा तुम्ही कसं काय आजीबाई, कसं काय बघा. बरं आहे. बरं राहू द्या. लहानच पोरं आहे ते, राहू द्या. इथं तरी बरं आहे पोरं. लहानच मुलं, लहान मुले देवा घरची, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा? लहानच आहे ते, त्यांना काय महाराज. कीर्तनाला बसले हेच नशीब. विठाला विठाला बघा, प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय. सुख काय मिळत नाही. संत वर्णन करतात, सुखा लागी जरी करीसी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. हो, सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा म्हणतात संत. आता सर्वांना वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना आतुरता वारीची. आता हो, खूप मोठी आतुरता आहे महाराज. थोडेच दिवस राहिलेत. वारी बघा, मला एकाने प्रश्न विचारला, नीट ऐका. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज वारीला गेल्यावर देव भेटतो का? काय प्रश्न विचारला? वारीला गेल्यावर देव भेटतो का? मी म्हटलं देव भेटतो का नाही आलंय नंतरचा प्रश्न आहे, पण आनंद मात्र नक्की मिळतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट होय. आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये हो, पंढरपूरच्या वारीमध्ये ताकद आहे महाराज. बाकी कुठं ताकद नाही. देहाला विसरणं, आणि देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट आहे महाराज. हो, संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान आणि तुकोबऱ्यांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. आणि भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. म्हणून सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय. प्रत्येक जण सुखाच्या मागं. सुख काय मिळत? महिला मंडळ, सुख काय मिळत नाही मिळत. तुम्हाला सांगतो कारण, ऐका.
नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली. वाक्य नीट आहे का महिला मंडळ? नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली. जुळी मुलं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव बोलत जायचं बरं का. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. आणि दोन्ही मुलं बघता बघता मोठी झाली आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेली. मैदानात महिला मंडळ खेळायला गेले. आता मला सांगा सगळी पोरं कोणासोबत खेळतील? सुखासोबत का दुःखासोबत? सगळ्यात सुखी माणूस. सगळी पोरं कोणासोबत खेळणार? सुखासोबत. दुःखासोबत कोणी खेळानीच हो. कारण दुःख कोणालाच नकोय, सगळ्यांना काय पाहिजे? सुख. दुःखासोबत कोणीच खेळत नाही, सगळे सुखासोबत खेळायचे. दुःख बिचारा रडायला लागला. रडत रडत आईकडे आला आणि आईला म्हणला, आई माझ्या सोबत कोणीच खेळत नाही ग, माझ्या सोबत कोणी खेळतच नाही. आई म्हणली जगाचं सोड, मी सुद्धा तुझ्या सोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत. कोणासोबत येते? सुखासोबत. हो पण पोरग रडायला लागलं. आईचं महाराज हृदय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. आईचं हृदय महाराज. मग आईने काय केली? आयडिया केली. आयडिया. सुखाला बोलवलं जवळ आणि दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे घातले दुःखाला आणि दुःखाचे कपडे घातले दिलं मैदानावर, सोडलं खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? कोणासोबत हो? दुःखासोबत. कारण दुःखावरती कपडे कोणाचे? सुखाचे. कळलं का नाही का सांगू? आज आपण सुखी आहे पण वरून, आतून. वरून सुखाचे कपडे, आतून आतून दुःख महाराज. दुःखी. सुख पाहता सुख पाहता नवा पाडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पाहताए सुख पर्वताए दुःख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे. सुख पाहता जवा दुःख पर्वता एवढे. दुःख आहे महाराज. दुःख सर्वांनाच आहे महाराज. आपल्याला आपण सुखी वरून आहे, आतून नाही. आतून आपण दुःखी आहे. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, पटलं तर बघा. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतो महाराज. हां, दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला बघवत नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. अय लांडगेवाडी, एक वेळ माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. मळ साफ होतो मळ. आता लई पावडर आहे महाराज, सर्फ एक्सल, टाईड, गडी, काहींच्या घरी तर वॉशिंग मशीन आहे, मळ साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. कसं असावं? समाधानी असावं. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? त्यांनी हात वर करा. विचार करून हात वर करा बरं का. अहो एकाच सुद्धा नाही. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालं पाहू शकत नाही. मन आहे महाराज. मन माणसाच्या ताब्यात नाही महाराज. चांगलं विचार करावं दुसऱ्यांबद्दल, चांगलं वागावं. विठाला विठाला. हो, मग सुखी जर व्हायचं असेल तर सुख फक्त देवाच्या भक्तीमध्ये आहे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. आता भक्तीचे प्रकार आहे का? भक्ती कोणती कोणती असते? देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती,
स्वभक्ती असते का? स्व कीर्ती असते. देश सेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. मग भक्ती या शब्दाचा अर्थ काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. देहाचा विसर पडणे म्हणजे भक्ती महाराज. हो, मग भक्ती केली पाहिजे. मग ती कोणती पण भक्ती असेल. बघा, एकदा सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात. सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोणाला विचारतात? आईला विचारतात. काय विचारतात? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? आई म्हणली, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील महाराज. याला म्हणतात देशप्रेम आणि याला म्हणतात आईन मुलगा. आपल्या आईला आनंद कधी होतो? आपल्या आईला आनंद कधी होतो? नाही नाही नाही, जेव्हा आपलं पोरग नकळत दुसऱ्याची वस्तू घरी घेऊन येतो. आई म्हणते वा वा वा. सोपं नाही महाराज. संस्कार असणं फार महत्वाचं आहे. सुभाषचंद्र बोस यांची आई म्हणतात, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील. याला म्हणतात देशप्रेम. मग भक्ती कुठली असू द्या, देशभक्ती असू द्या, राष्ट्रभक्ती असू द्या, मातृभक्ती, पितृभक्ती किंवा देवाची भक्ती असू द्या, भक्ती मनापासून केली पाहिजे. वरवर भक्तीला किंमत नाही, अंतरंगापासून पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. हो, अंतकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे अंतकरण. हो, बघा, एखादी स्त्री जर दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष त्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्या पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. पण तुमचं अंतकरण जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. हो, अंतकरण चांगलं पाहिजे माणसाचं, आतमध्ये आडी नसावी. हो, शुद्ध अंतकरण पाहिजे महाराज. हो हो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केला पाहिजे. परमार्थ बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलट चाललंय, कलियुग आहे. बघा, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. काय करता? कारण घरात एक मत नाही. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. हो, चित्त महत्वाचं. आणि ते कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होसी, व्याघ्रहीन खासी सर्व. हो, चित्त माणसाचं शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केलं पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे. भक्ती करताना मन आपलं शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. आणि भक्ती कुठली करून फायदा नाही. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती
मी मगाशी सांगितलं टाळ्या कशा वाजल्या पाहिजे, असं सांगावं नाही लागलं पाहिजे. हो बघा, हाताने टाळी, मुखानं नाम, एवढंच 2 तास तुमच्याकडं काम, बाकी काय नाही, तेवढंच फक्त करायचं. हो सुंदर महाराज गायन केलं महाराज. दुसरे ओमकार जगताप पण कैलास पावरच तयार झाले बाबा, आता काय खरं नाही. वा वा वा, सुंदर सुंदर. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलोय. मग तुम्ही म्हणाल देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम थोडं कुठंतरी कमी करून ते प्रेम देवाच्या चरणी वळवायचं. संकल्पावी माया संसाराची, हीच भक्ती देवाला आवडते, ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण कुठली भक्ती करतो? मनाच्या मार्गाने. मनोमार्गी गेला हो, मनाच्या मार्गाने भक्ती करून फायदा नाही. आपली भक्ती अवघड आहे. समज सांगू का, महिला मंडळ, तुमच्या जवळचं उदाहरण देतो तुम्हाला, तुमच्या जवळचं. आपली भक्ती कशी आहे? कढीपत्ता माहिती आहे सगळ्यांना? कढीपत्ता, कढीपत्ता. मी असंच करू का कीर्तन हळूहळू? कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो. काय हा, असा असा शेवटपर्यंत आवाज येऊ द्या. तोडला कढीपत्ता, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता विकत घेतला. रिक्षात घरी आला. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे बाबा. 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. तो भाऊबंदात बसला. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्ता. वा वा वा, असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून, असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का, नुसतंच कढीपत्ता. अरे ताटाच्या बाहेर त्याला जाऊ दे. मग म्हण काय? मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता ना प्रॉफिट. अशी भक्ती फायद्याची का महाराज? नाही. संतांनी जी भक्ती केली, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती जर तुम्ही केली महाराज, हो, देवाला जी भक्ती आवडते ती जर केली महाराज, तर नक्कीच तुम्हाला सुख मिळेल महाराज. हो, पण भक्ती करण्यासाठी चित्त माणसाचं कसं पाहिजे? समाधानी पाहिजे ना महाराज. हो, तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.
10-15 मिनटं लागतील टॅक्स निघायला. हां ठेविले आनंते तैसेची चित्ते असू द्यावे समान. वा 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 वा, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन आहे महाराज. मला सांगा बरं बसलेली मंडळी, हे गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? मग मी तरी काय लय एवढा ओरडू इथून, हळूहळू तुम्हाला समजते. गायन करणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. अहो काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते. सोपं आहे का महाराज? सोपं नाही महाराज, त्याचं मागं कष्ट आहे महाराज. हे पखवाद वाजवणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. त्याच्या मागे 7-8 वर्षाचा तप आहे महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेव्हा एवढं सुंदर वाजवतो. सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ दे मरू दे. कीर्तन करणं सोपं आहे का? हो सोपं आहे का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगता काय मला? सोपं आहे का? माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार. हो बघा मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळन तुम्हाला. पुरुष मंडळी, रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. ऐका बरं टाळकरी मंडळी, रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं. तसं आमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे. पण महाराजांचा मागं धूर किती निघतो महाराजांनाच माहित का? तुम्हाला माहित? सोपं आहे का ते? टाळकरी म्हणजे गायक म्हणजे सोपं आहे? अजिबात नाही महाराज. हो एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8 दिवस. किती? 8 दिवस. हो 8च दिवस माझ्यासोबत फिर. तो म्हणला, त्याला म्हणलं तुला दिवसाला 500 रुपये रोज देतो. किती? 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रथी महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस. तो म्हणलं ठीक आहे चालतंय. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, ह्या टोकावरून त्या टोकाला. पार 8 दिवस प्रवासाने वैतागला. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या पाण्यातला माझा झोप घेतो केसा, पाण्यातला माझा झोप घेतो केसा, पाण्यातला माझा झोप घेतो केसा, पाण्यातला माझा झोप घेतो केसा. जावे त्याचा ओशा, सोपं नाही महाराज. विषय निघला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती? 40. किती? 40,000. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे महाराज. सोपं नाही महाराज. हो तुम्हाला पण वाटत असेल ना आपला मुलगा असा गाणारा निघावा वाजवून. वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं पण निघत नाही महाराज. एवढं सोपं नाही ना महाराज. याचे दान दे का देवान कुठं तरी गठोडं असं आहे का ते? नाही नाही नाही. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. विठाला विठाला म्हणून या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी सामील व्हा. एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा उदाहरण देतो म्हणजे पटेल महिला मंडळ देवाच्या. बाबा राहू द्या बाबा, आता सगळ्यांच्या डोक्याला आहे, मग ती तुमच्याकडेच बघणार रे. अर्ध मार्केट तुम्हीच घेणार माझं.
विठाला विठाला आपला विषय चालला होता देवाच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे ऐका. तुम्हाला उदाहरण देतो. हो, संत सावता महाराज सर्वांना माहिती आहे. संत सावता महाराज मळ्यात बसले होते त्यांच्या चिंतन करत. संत सावता महाराज मळ्यात बसले आणि समोरून देव आले धावत धावत. कोणाकडं? सावता महाराजांकडं. देव धावत धावत आले. देव म्हणले सावता महाराज माझ्या मागं चोर लागले. कोण लागले? कोण लागले? आता मला बसलेली मंडळी सांगा, खरंच देवाच्या मागं चोर लागले असतील का? देवाच्या मागं चोर लागले असतील का? नाही का? कारण हाच मोठा चोर आहे. तुम्ही म्हणा कसं काय? जणबाई सांगतात, दरीला पंढरीचा चोर, 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 बरा पांगोलिया बरा, दरीला पंढरीचा चोर, बरा पांगोलिया बरा. जय बजरंगबली जय. दरीला पंढरीचा हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर. हा सगळ्यात मोठा चोर आहे. त्याच्या मागे काही चोर लागू शकत नाही. भगवंत आले सावता महाराजांजवळ आणि म्हणले माझ्या माग चोर लागले. चोर, मला लपण्यासाठी जागा द्या. सावता महाराज होते ते काय आलतो फालतू कोणी होते का? त्यांनी लगेच ओळखले हे माणूस कोण आहे? भगवंत आहे महाराज. हो भगवंत आहे. भगवंत म्हटल्यानंतर सावता महाराजांनी जवळ असलेला विळा घेतला, टार दिशी छाती फाडली आणि भगवंताला हृदयात जागा दिली आणि सांगितली इथं लपा. इथं साठविला दाता त्याची माता साठविला दाता त्रैलोक्याचा. हो, देवाला हृदयामध्ये साठवलं, टार दिशी छाती पाडली, देवाला लपायला जागा दिली महाराज. इतिहासामध्ये वाक्य नीट आहे का? इतिहासामध्ये देवासाठी छाती फाडणारे फक्त दोनच व्यक्तिमत्व. एक म्हणजे संत सावता महाराज आणि दुसरे कोण? जय बजरंगबली. विठाला विठाला देवाच्या भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. देवाची भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे. अजून एक सांगू का ताकद तुम्हाला? सांगू का? तुमच्या सगळ्यांचं पाठ असेल, सगळ्यांचं पाठ असेल बघा. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी
आहे नामदेव पाय संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाय त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी 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 भक्त पुंडलिकासाठी टाळे टाळे एक साथ मागे बसलेले अभंग ऐकून मन आनंदित होय हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी सुंदर महाराज सुंदर भक्तीतली ताकद महाराज म्हणून सगळ्यांनी देवाची भक्ती मंदिरात जाता का तू महिला मंडळ आहे का तू मंदिरात जातो का काय मागतो देवाकडं आता हसला हसलं पाहिजे महाराज आज लांडगेवाडीची लोकले हसली हसायलाच पाहिजे ज्याला हसता येतं त्याला चार चौघात बसता येतं गर्दीत घुसता येतं हसलं पाहिजे का नाही माणसाने खुश राहावं काय टेन्शन आहे महाराज बघा मंदिरात जाता ना काय मागता देवाकडं अहो काय मागता काय सुखी सुखी भेळ सुखी काय ठेव कोणाला देवाला कोणाला मला आणि बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर आपण स्वार्थी महाराज दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालम पण त्याच्यावर आपली बिडी भेटली आपण स्वार्थी महाराज स्वार्थी लोक देवाला आवडत नाही महाराज स्वार्थी लोक आपलं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं आपलं मागणं स्वतःकरिता संतांचं मागणं समाजाकरिता जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी हो आपलं मागणं वेगळं संतांचं वेगळं नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी या सकळ हरीच्या दासा एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख दे
लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविना नाही संतांचं मागणं बघा समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता महाराज बघा. म्हणून देवाची भक्ती करा. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि जर चित्तामध्ये समाधान नसेल महाराज, चित्तामध्ये जर समाधान नसेल तर सगळं व्यर्थ आहे. वाहिला उद्वेग दुःखाची आणि भोगणे ते फळ संचितात जे भोग आहे ते भोगावंच लागेल. त्याच्यातून सुटका नाही महाराज. भोग भोगावं लागणार महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं हो भोग भोगावं लागणार महाराज. त्यातून आपली सुटका नाही. मला सांगा बरं बसलेली मंडळी, कर्म झालं कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म कराल ते भोगावं लागणार. भोगणे ते फळ संचितात हो भोगावं लागतं महाराज. त्या सुटका नाही. जगाच्या बापाला भोगावं लागलं. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा कोणाचा जगाच्या. ते म्हणतात जगाच्या बापाचा. नाही बरोबर आहे तुमचं, काय चुकलं. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोण? भगवान कृष्ण. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12, एकाचा जन्म रात्री 12ला, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा पावसाळ्यात, अष्टमीला 9. ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. हो ते भोगावं लागते. त्यात बदल नाही महाराज. हो बघा गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकन नाही. प्रारब्ध आहे ना महाराज. हो प्रारब्ध भोगावंच लागतं महाराज. हो त्यातून सुटका नाही. बघा एका झाडाची 3 फुलं तोडले. एका झाडाची फुलं तोडली आणि त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष नाही कळलं. कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहंडीला वापरलं, एक मडकं काल्याच्या कीर्तनाला वापरलं आणि एक मडकं दहाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष नाही कळलं का. अजून सोपं करून सांगू. ऐका नाही ना आपल्याकडे लई उदाहरण आहे. ऐका पाणी एक मोटर एक विहीर आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं नाही कळलं का. अजून सोपं करू सांगू. ऐका एकच बापेन 3 पोर आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष नाही कळलं का. नाही मग ते तुमचं प्रारब्ध, त्याला मी काय करू.
आहे का? प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध जे ते भोगावं लागणार महाराज. हो, फक्त प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं. चांगलं बोला, चांगलं वागा. परमार्थामध्ये आचरण फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आचरणाला किंमत आहे महाराज. 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील. एखादी चाल म्हणता नाही आलं तरी चालेल. एखादा बोल कमी वाजवता तरी आला तरी चालेल. पण परमार्थामध्ये आचरणाला फार किंमत आहे. आचरण चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे महाराज. हो, या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगून ठेवल्या. पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं महाराज तर ऐका, हे जरी नाही ऐकलं वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे टाळ्या बंद का झाल्या? तालात
बॉम्बाला कीर्तन कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी शेजारी टाळ्या 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 थांबल्या नाही पाहिजे हा या शेजारलीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया 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 शेजारलीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती मजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती मजा विचार करून न्याय देना विचार माय बहिणीची जग राखणार माय बहिणीची असा सरदार शिवाजी राजा निर्हणी असा सरदार शिवाजी राजा निर्हणी असा निर्हणी असा शिवाजी राजा निर्हणी पिंगळा महाद्वारी बोल बोलून देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलून देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलून देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलून देखा पिंगळा माझ्या प्रेम नगरावरी सावधोनी भजनी लागा देव कर कैवारी मल्हारीची वारी 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 वा 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 सुंदर महाराज एकदा गायक वाजण्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे महाराज सुंदर म्हणून साधू संतांचं ऐका 450 850 वर्षापूर्वी संतांनी सांगून ठेवले कमीत कमी ऐका मी मागे सांगितलं लोक चांगलं सांगून ऐकती ऐकतच नाही महाराज आणि आपण कीर्तनात एक सांगितले की लोक वेगळंच करतात मागं माझं कीर्तन होतं गुजरातमध्ये वापीमध्ये आणि त्या कीर्तनात मी एवढंच म्हणलं की जसं पेराल तसं बसलेली मंडळी जसं पेराल तसं
उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? मी म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं. म्हणलं बरोबर तर बोललो, पुरावा आहे, शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. तो म्हणला महाराज हे चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफलं आलं कुठून? जे पेरल ते. म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही महाराज, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. अहो ते मला हालूच देईनी. माझं डोकं बंद झालं. म्हणलं करायचं तरी काय आता? पण मी हुशार महाराज. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना? फुकट देणार नाही. घरी मला चहा प्यायला ने. घरी चहा प्यायला ने. तो म्हणलं चला महाराज. गेलो त्याच्या घरी. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस बटर नाही आणले. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतं का? म्हणलं बावळाटा मग टरफलाशिवाय कुठे शेंगदाणा. तो म्हणला महाराज तुमच्याकडून नादी लागतं. म्हणलं तुला पहिले अक्कल नव्हती का? म्हणलं आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज, दुसरंच करणार महाराज. म्हणून संतांनी जे सांगितले त्या मार्गावर चला महाराज. हो, भोगणे ते फळ संचिता. हो, टेन्शन घ्यायचं नाही महाराज. हो, सगळं देवावरती भार घालायचं महाराज. हो, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी हो जे महाराज. हो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य जगताना दोन गोष्टी लक्षात घ्यायचं. टेन्शन घ्यायचं नाही, आनंदाने जीवन जगायचं आणि प्रेमाने जग. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाने माणसं जिंका महाराज. हो, आणि जे काय असतं ते देवावरती भार घाला. अभंगाचं 14. या
तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. बोलता बोलता बराच वेळ गेला. हो, आजच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहेत ते आदरणीय परमार्थ स्नेही आपले अंकुश भाऊ राक्षे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, त्यांच्या समोर असलेले कला त्यांचे सहकारी मंडळी उपस्थित आहेत. हो बघा, अंकुश भाऊ इथं उपस्थित आहेत म्हणून मी आवर्जून एक गोष्ट सांगतोय. बघा, एखादा व्यक्ती आमदार खासदाराजवळ उभा राहतो. बघा बरं, ध्यान देऊन ऐका. एखादा व्यक्ती आमदार खासदाराजवळ उभा राहून फोटो काढतो आणि तो फोटो घरी गेलो हॉलमध्ये लावतो फ्रेम करून आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना पार बेजार करून सोडतो. साहेबांचे आपलेही संबंध आहेत. साहेबांचे आपले ताटाला ताट लावून जेवतो आम्ही. साहेब आपल्या शब्दाच्या पुढं, घरी याला बायको ओळखत नाही पण साहेब शब्दाच्या पुढं नाही महाराज. बायको ऐकत नाही पण साहेब शब्दाच्या पुढं नाही. बघा, मी साहेबांचा आहे म्हणणं याच्यात काही वैशिष्ट्य नाही. साहेबांनी म्हटलं पाहिजे हा कार्यकर्ता माझा आहे, याला वजन आहे. तसे अंकुश भाऊ राक्षे आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात, त्यांच्या कार्याची दखल घेतात म्हणून तालुक्यामध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर माणसं आहेत महाराज. फुकट माणूस एवढा मोठा होत नाही. एक तर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा एवढा माणूस मोठा होतो महाराज. आणि लोक त्यांच्यावर प्रेम करत असतात. असे असणारे अंकुश भाऊ राक्षे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, उपस्थित असलेले सगळे मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली, महाराज यांचं नाव पवन महाराज, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. हो, तसेच असणारे गायनाचार्य महेश महाराज, दुसरे मुकुंद महाराज, नागेश्वर, सगळे देवाची नाव आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशी साथ दिली, त्यांचा मनापासून धन्यवाद महाराज. लक्ष्मण महाराज आमच्या वाडीत होते सप्त्याला, मी म्हटलं कुठंतरी बघितले. हो, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. बालगोपाळ टाळकरी मंडळी, तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीमवाले भाऊ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. आपण भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो, साऊंड मोठी, सिस्टीम मोठी, मशीन मोठी, सगळं मोठं, माईक सिस्टीम नुसता धिंगाणा, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग.
महाराजांना नेमकं टायमिंगला काय पाहिजे बाबा, बेस पाहिजे, ट्रबल, पण इथं महाराजच ट्रबलमध्ये यायचा. पण त्यांनी सुंदर अशी ऑपरेटिंग केली. महाराज तुमचे मनापासून धन्यवाद, सुंदर साथ दिली. सर्वांचं मनापासून धन्यवाद. नवनाथ साहेब लांडगे असतील, त्यांनी मला कार्यक्रमासाठी संपर्क केला. आपले गोपाळे महाराज असतील बाळश्रम, त्यांना यायला जमलं नाही, वापीमध्ये त्यांचे भाऊ आले त्या ठिकाणी. तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनताजनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर